एक. अत्यावश्यक साहित्य आणि त्यांचे अचूक प्रमाण. कोणताही पदार्थ उत्तम होण्यासाठी प्रमाणाचं गणित अगदी पक्कं असावं लागतं. इथे पिठांचं प्रमाण बघा. 67% बेसन म्हणजेच बरोबर 1 कप हरभऱ्याचं पीठ आणि 33% म्हणजेच अर्धा कप गव्हाचं पीठ. आता प्रश्न पडेल की हे 2:1 असंच प्रमाण का? तर बेसन या पुरीला तो खास खमंग स्वाद देतं, पण फक्त बेसनाचं पुरी लाटायला कठीण जाते. तिथे गव्हाचं पीठ बाइंडिंगचं म्हणजे सगळं एकजीव बांधून ठेवण्याचं काम करतं. हे एक एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. पिठांचं गणित सुटलं. आता वळूया मसाल्यांकडे. ह्याच मसाल्यांमुळे पुरीला खरी चव येते. यात घालायची आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्धा चमचा ओवा. ओवा पचनासाठी तर उत्तम असतोच, पण त्याचा तो एक वेगळाच सुवास पुरीला भारी चव देतो. सोबतच चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ. हे सगळे कोरडे मसाले पिठात व्यवस्थित एकत्र केले की पुरीला तो छानसा पिवळसर सोनेरी रंग आणि अस्सल पारंपरिक सुगंध मिळतो. आता पाहूया या पुरीच्या कुरकुरीतपणाचं सर्वात मोठं सिक्रेट, ते म्हणजे मोहन. मोहन म्हणजे नक्की काय? तर बरोबर 1 टेबलस्पून कडकडीत गरम तेल थेट या कोरड्या पिठाच्या मिश्रणात ओतायचं. ते गरम तेल पिठावर पडल्यावर जो सस्स असा आवाज येतो ना, तिथूनच या पुरीची खरी जादू सुरू होते. हे तेल हाताने पिठाला अगदी व्यवस्थित चोळून लावायचं. यामुळे पिठाच्या कणांना तेलाचं कोटिंग मिळतं आणि पुरी अतिशय खुसखुशीत होते. हे एक पाऊल चुकलं तर पुरीचा पोत पूर्ण बिघडू शकतो, त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे. विभाग 2. पीठ मळण्याची परिपूर्ण प्रक्रिया. इथल्या या 4 पायऱ्या अगदी सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आधी पिठं आणि मसाले एकत्र करायचे, मग मगाशी पाहिल्याप्रमाणे गरम तेलाचं मोहन चोळून लावायचं आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्ट आणि कडकसर पीठ मळायचं. पाणी एकदम अजिबात घालायचं नाही. कडक पीठ मळून झाल्यावर ते 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणं गरजेचे आहे. या विश्रांतीमुळे पिठातलं ग्लुटन थोडं रिलॅक्स होतं आणि पुढे पुरी लाटताना ती फाटत नाही. 15 मिनिटं झाल्यावर या पिठाचे लहान लहान गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या. पण इथे एक खास गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुरी जास्त पातळ लाटायची नाही. जर पुरी अगदीच पातळ लाटली तर तळल्यावर ती कुरकुरीत न होता एखाद्या पापडासारखी वातड होऊ शकते. त्यामुळे पुरीला एक योग्य जाडी असणं खूप गरजेचं आहे. लाटताना हातावरचा कंट्रोल इथे खऱ्या अर्थाने कामी येतो. विभाग 3. सोनेरी आणि कुरकुरीत तळणी. तळताना एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा नियम पाळायचा असतो, तो म्हणजे पुरी नेहमी मध्यम आचेवरच तळली गेली पाहिजे. गॅस खूप मोठा ठेवला तर पुरी बाहेरून करपेल आणि आतून कच्ची राहील. आणि गॅस खूपच बारीक असेल तर तेल पुरेसं गरम नसल्यामुळे पुरी भरपूर तेल पिऊन अगदी तेलकट होईल. त्यामुळे गॅसची आच सतत मध्यम ठेवणं हेच खऱ्या अर्थाने परफेक्ट पुरीचं रहस्य आहे. आता ही तळण्याची क्रिया खूप वेगाने होते. पुरी दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायची. तेलात टाकलेली पुरी जेव्हा टम्म फुगून वर येते आणि तिला तो मस्त हलका तपकिरी सोनेरी रंग येतो, तो क्षण म्हणजे निव्वळ आनंद. तो रंग आणि तो कुरकुरीतपणाच सांगतो की आपली मेहनत फळाला आली आहे. आणि त्या क्षणी मसाल्यांचा जो खमंग सुगंध घरभर दरवळतो, तो भूक आणखीनच वाढवतो. विभाग 4. सर्व्हिंगच्या उत्तम कल्पना. कढईतून नुकतीच बाहेर काढलेली वाफाळलेली आणि मसालेदार बेसनपुरी जेव्हा ताज्या थंडगार दह्यासोबत खाल्ली जाते, तेव्हा ती तिखट आणि थंड चवीची जुगलबंदी आहा अप्रतिम लागते. किंवा मग एखादं झणझणीत पारंपरिक लोणचं असू दे किंवा घरी बनवलेली चटकदार चटणी, प्रत्येक जोडी या पुरीची चव एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. ह्या जोड्या फक्त चवच वाढवत नाहीत तर खाण्याचा एक परिपूर्ण अनुभव देतात.